कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठपर्यंत आलंय का? मॅडम, आज मी तिच्या घरी एक लेटर पाठवलं होतं, ज्यात मी सगळं खरं खरं लिहिलं होतं आणि नेमकं ते लेटर दिव्यानेच घेतलं। आता यात मी काही नाही करू शकत ना। मी माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न केला, पण हा नंतर तिचा कॉल आला होता। मग काय म्हणाली? तशी रागावलीच होती, पण मी तिला बऱ्यापैकी कन्व्हिन्स केलं, त्यामुळे ती आता परत कन्फ्युज झाली। हे सगळं खरं वाटतंय का तुला? नाही, इतकी साधी बोळी वाटते तुला ती? मॅडम, दिव्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो। तिचा स्वभाव मला चांगलाच माहिती, आणि त्यात मी तिला आज असं काही बोललोय की तिला माझ्या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल, आणि मला खात्री आहे की तिचंही माझ्यावर प्रेम आहे। आता फक्त तिला थोडं पुश करावं लागेल, आय मीन गिफ्ट्स द्यावे लागतील, तिचं मन जिंकावं लागेल, आणि हे सगळं जर केलं तर फॉर शुअर ती लग्न मोडेल। मग वाट कसली बघतोयस? लवकरात लवकर कर हे सगळं। करतो मॅडम, पण मॅडम त्यासाठी मला जरा तुमची मदत लागेल। कसली मदत? अरे आधी काम तरी पूर्ण कर। अहो, काम करायलाच तर पैसे नाही येत ना मॅडम। आता जरा तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल। तू जा, मी करते ट्रान्सफर। अहो, ट्रान्सफर काय मॅडम, आता द्या ना लगेच, म्हणजे तसं मग मी म्हटलं ना करते ट्रान्सफर। मला जाऊन सुहासशी बोलावं लागणार। तू जा, पाठवते मी। ठीक आहे। उतर आता। आशू, इकडे। हा भाऊ। काय रे आशू, काय झालं? तुझा चेहरा असा का पडलाय? पडला नाही भाऊ, मी जस्ट बस। नाही भाऊ, मी रूम मध्ये। अरे आशू, बस बस। मला सांग, काय झालं? कसली चिंता आहे? मला सांगून तर बघ, कदाचित तुझ्या स्ट्रेसचं, तुझ्या चिंतेचं उत्तर माझ्याकडे असेल। भाऊ, तुमच्या जवळचा, तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्यावर कधी नाराज झालाय का? आता मैत्री म्हणल्यावर रुसवे फुगवे असणारच ना। नाही, तसं नाही। खूप नाराज झालाय का? म्हणजे इतका नाराज की तो दुखावला गेलाय। आणि असं जर झालं असेल तर त्यावेळी तुम्ही काय केलंय? मी काय करीन म्हणजे त्याचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करेन, कदाचित मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, पण त्यांनी जर मला माफ केलं नाही ना, तर मी त्याला जबरदस्ती नाही करणार। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये थोडा वेळ लागेल, पण ती व्यक्ती जर महत्वाची असेल ना, तर मी तिला कधीच जाऊ देणार नाही। काय रे आशू, तुझ्यात आणि मांजामध्ये काही झालंय का? तुम्ही दोघे भांडलात का? नाही, माझ्यात आणि मांजात काही नाही, तसं नाही। मग कोण? शिवा। शिवा? अच्छा, शिवात आणि तुझ्यामध्ये भांडण झालंय का? मग नक्की चूक तुझीच असणार। अहो भाऊ, मी अरे नाही आशू, मला माहिती आहे तुझी आणि शिवाची मैत्री आहे। तुमच्यामध्ये काय झालंय, कशामुळे कोण चिडले, हे काही मी विचारणार नाही। मला वाटतं शिवा अशी मुलगी आहे ना की ती एवढ्या तेवढ्यामुळे गैरसमज करून घेणार नाही। तिला नक्कीच तुझ्या कुठल्या तरी गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलंय, आणि म्हणून ती तुझ्यावर रागावली आहे। तू एकदा तिची समजूत काढ। बरोबर आहे तुमचं म्हणणं। चालेल, मी बोलतो तिच्याशी। बोल, नक्की बोल, आणि तिची समजूत काढ। ती तुला समजून घेईल बघ।
काय झालंय? कुठे काय? मग अशी तोंड का पाडलीत? हे बघा, जे झालं ते झालं. प्लीज सगळ्यांनी सगळं विसरून जा. असं तोंड पाडून नका बसू. हे बघा, तुमची यात काही चूक नाहीये आणि ना त्यात आशूची आहे. हे बघा, सगळ्यात महत्वाचं, त्याला माझ्या बाबतीत काहीही फिलिंग्स नव्हत्या. ते सगळं माझ्याकडनं होतं. त्यामुळे हे सगळं विसरून जा बरं. मला आपली गँग आधीसारखी पाहिजे. हे असं राहिलं तर कशी कामं होणार आपली, सांगा बरं. ए चला चला, आता एक कमाल स्माइल टाका बरं सगळ्यांनी आणि कामाला लागा. चला उठा, चला. शाबास. एक मिनिट. हा बोला शेठ. हा, कुठून उचलायची गाडी? कॅफे? हा अच्छा, तो कॅफे माहितीये. हा मी येते. हा चाल, येते. चला पोरांनो, मस्ती झाली पुरे, आता कामाला लागूया. ठीक आहे, मी जाऊन येते. तोपर्यंत इथला आटपा. मी आले. ठीक. आशू, तू नक्की ओके आहेस ना? फोनवर पण अपसेट वाटत होतास. मी ओकेच आहे. मला काय झालंय? थोडं डोकं दुखतंय, दॅट्स इट. नक्की ना? या नक्की. मग तुला एक विचारू? विचार की. तुला माझ्याबद्दल काय आवडतं? म्हणजे अशी कुठली गोष्ट ज्याच्यामुळे मी तुला आवडते? आता मला काहीच सुचत नाही. मी काय सांगू हिला? अशा खूप गोष्टी आहेत ना, खरं तर मला सुचत का नाहीये? नाही, खूप गोष्टी आहेत ना. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला आवडतात तुझ्याबद्दल. अशी एक पर्टिक्युलर गोष्ट नाही. सो जरा यु नो. पण असं काहीतरी असेल ना स्पेसिफिक. तू दिसायला सुंदर आहेस आणि डोळे सुंदर आहेत तुझे, खूप बोलके आहेत. आणि तुझ्या इकडे जो तीळ आहे तो खूप सुंदर आहे, छान दिसतो तुला. ते बघ, तू अशी हसलीस ना की खळ्या पडतात गालावरती, त्या सुंदर दिसतात. आणि तू बस हे तर दिसण्याबद्दल झालं. हा, माझा स्वभाव. हा सांग की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.